नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची अपडेट आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीये किंवा वडील नाहीये, या लाडक्या बहिणींनी के-वाय-सी कशी करायची? बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनात हा प्रश्न होता. हा आता प्रश्न सुटलेला आहे. कारण सरकारने यावर पर्याय काढलेला आहे. ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीये किंवा वडील नाहीये, त्या लाडक्या बहिणींनी के-वाय-सी कशी करायची? आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच के-वाय-सी करण्याची जी मुदत आहे, तारीख असते, ती सुद्धा आता वाढवण्यात आलेली आहे. सर्व काही गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर सर्वप्रथम ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीये किंवा वडील नाहीये, त्या बहिणींनी के-वाय-सी कशी पूर्ण करायची हे सर्वप्रथम आपण पाहूयात. तर सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गुगलमध्ये जाऊन ही वेबसाईट टाकायची आहे, ladkibhin.महाराष्ट्र.gov.in. ही वेबसाईट टाकल्यावर पहिलीच वेबसाईट तुम्हाला इथं दिसेल. ह्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. त्या वेबसाईटवर क्लिक केल्यावर तुम्हाला डायरेक्ट हा बॉक्स दिसेल, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. तर या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक विचारेल. तर ज्या लाडक्या बहिणीला लाडक्या बहिणीचे पैसे भेटतात, त्या लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली कॅप्चा विचारेल, तर आहे असा नंबर या बॉक्समध्ये टाकायचा आहे. याच्यानंतर खाली मी सहमत आहे वर क्लिक करून OTP पाठवावर खाली क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला OTP विचारेल, तर ज्या आधार क्रमांकाला मोबाईल नंबर लिंक आहे, त्या मोबाईल नंबरवर OTP येईल. आता OTP काय काय वेळी उशिरा येऊ शकतो, पण जर तुम्ही रात्री किंवा पहाटे के-वाय-सी केली तर तो जो OTP आहे तो लवकर येऊन जाईल. आता पुढे सर्वात महत्वाचं आहे, लक्ष देऊन ऐका. तर पुढे OTP आला, सबमिट करावर क्लिक करायचं आहे आणि सबमिट करावर क्लिक केल्यानंतर तुमचं काम हे झालेलं आहे. ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीये किंवा वडील नाहीये, त्यांची के-वाय-सी इथेच पूर्ण झालेली आहे. पुढे तुम्हाला वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक विचारेल, याच्यात काहीच टाकायचं नाहीये. त्याच्यानंतर कॅप्चा विचारेल, त्याच्यात सुद्धा काहीच टाकायचं नाहीये. तुमचं काम किंवा के-वाय-सी ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीये वडील नाहीये, इथेच तुमची के-वाय-सी पूर्ण झालेली आहे. इथेच तुम्ही सोडून द्यायचं आहे. अशा प्रकारे अर्धवट के-वाय-सी किंवा हाफ के-वाय-सी तुम्ही करायची आहे. तुमचं काम इथेच पूर्ण होईल. याच्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे, तर सरकारने एक नवीन GR काढलेला आहे. त्या GR मध्ये काय लिहिलेलं आहे तर बघा, या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती हयात नाहीत किंवा यांचा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थ्या महिलांनी स्वतःची ई के-वाय-सी पूर्ण करायची आहे. आता हे तर आपण काम केलेलं आहे. त्याच्या पुढे काय करायचं आहे बघा, तर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील त्यांचे अधिकृत मृत्यूपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12/2025 पर्यंत जमा करावी. म्हणजेच काय, तर ज्यांना पती नाहीये किंवा वडील नाहीये, त्यांनी मृत्यूचं प्रमाणपत्र, तसेच ज्यांचा घटस्फोट झालेला आहे तर घटस्फोटाचं प्रमाणपत्र, याच्याबरोबर आधार कार्डची एक झेरॉक्स, हे घेऊन अंगणवाडी सेविकाकडे तुम्ही सबमिट करायचं आहे. म्हणजेच तुमच्या गावाची अंगणवाडी सेविका आहे, तिच्याकडे ही कागदपत्र जाऊन द्यायची आहेत आणि याची तारीख सुद्धा 31/12 पर्यंत जमा करावं. म्हणजे 31 डिसेंबरच्या आत ही कागदपत्र तुम्ही जमा करायची आहेत. त्यानंतर आणखीन एक अपडेट आहे, तर ई के-वाय-सी जी मुदत होती 18 नोव्हेंबर होती, ती आता वाढवण्यात आलेली आहे. ती आता 31 डिसेंबर पर्यंत झालेली आहे. तर ज्या लाडक्या बहिणींनी अजून सुद्धा के-वाय-सी केलेली नाहीये किंवा आता पती नाहीये वडील नाहीये, त्यांची के-वाय-सी तर राहिलेलीच आहे, त्यांनी लवकरात लवकर के-वाय-सी पूर्ण करून घ्यायची आहे. शेवटची तारीख आता 31 डिसेंबर आहे. 31 डिसेंबरच्या आत तुम्ही के-वाय-सी पूर्ण करून घ्यायची आहे. तर हीच महत्वाची अपडेट होती. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, जेणेकरून ज्या बहिणींची लाडक्या बहिणीची के-वाय-सी राहिलेली आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.